तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टीचरमध्ये. तर आज होती निफ्टीची एक्सपायरी. चला तर आपला स्टेट पाहूया. आज आपण निफ्टीमध्ये विकलीज आपण बघू शकता. विकली आपण जो ट्रेड घेतलेला आहे तो तुम्ही बघू शकता की आपण ॲडजस्टमेंट केलेला आहे. ॲडजस्टमेंट केल्यामुळे आपला ट्रेड प्लसमध्ये आहे. तुम्ही बघू शकता की इकडल्या अप साईडला जास्त आल्यामुळे आपलं प्रॉफिट कमी आहे. जर आपण या रेंजमध्ये राहिलो असतो तर आपल्याला प्रॉफिट 7,000 होऊ शकत होता. ॲडजस्टमेंट करताना बघू शकता तुम्ही कॅपिटल तर 3 लाखापर्यंत आपलं कॅपिटल लागलेलं आहे. तर ह्या ॲडजस्टमेंटमुळं तुम्ही लॉसमध्ये जात नाही तुमचं पोझिशन. तुम्ही बघू शकता तरी बी 4,000 प्रॉफिट आहे आपल्याला ॲडजस्टमेंटमुळं. आणि इथं आपण एक इंट्राडे म्हणून पोझिशन क्रिएट केली होती. पण इथं बघू शकता इथं पण आपण ॲडजस्टमेंट केली आहे. त्यामुळे पोझिशन आपली प्लसमध्ये आहे. अपसाईडला गेल्यामुळे आपण ॲडजस्टमेंटमुळे अपसाईडला मार्केट लॉसमध्ये जायचे तर आपण प्रॉफिटमध्ये आहे. हे आपल्या पोझिशन्स आहेत 2. बघू शकता की इथं आपण 1.5 लाखाचं कॅपिटल लागलेलं आहे आपल्याला 2 लाखाचं. तर हे आपलं ॲडजस्टमेंट आहे. आणि इथं बघू शकता की सेन्सेक्समध्ये पण आपण तसंच केलं आहे. विकली पोझिशन त्या क्रिएट केलेली आहे. बघू शकता तुम्ही विकलीला आपण ह्याच्या बाहेर मार्केट गेलेलं आहे, आपल्या रेंजच्या बाहेर गेलेलं आहे. इथं ॲडजस्टमेंट करायचं राहून गेलेलं आहे. तरी आपण याला ॲडजस्टमेंट उद्या करूया. आणि इथं बघू शकता की इंट्राडेमध्ये आहे. इंट्राडेमध्ये आपली पोझिशन ॲडजस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे इथं पोझिशन प्रॉफिटमध्ये दाखवत आहे. तुम्ही बघू शकता मार्केटकडे वर किती पण जाऊ द्या आपण प्रॉफिटमध्ये राहणार आहे. फक्त आपल्याला एवढी रेंज भेटलेली आहे. आपण पहिल्यांदा ॲनिव्हर्सरी प्राईस तयारी केलेला होता. नंतर आपण इथं ॲडजस्टमेंट करून ही पोझिशन क्रिएट केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं कॅपिटल आपल्याला 2 लाख कॅपिटल लागलेलं आहे. तर ह्या आपल्या पोझिशन्स आहेत. तर निफ्टीला आपण बघू शकता की इथं आपला प्रीमियम बघू शकता इथं तुम्ही किती केलेला आहे. ही जर हाच पोझिशन असते तर बघा 106चा प्रीमियम पावणे 550ला गेलेला आहे. त्यामुळे बघू शकता ॲडजस्टमेंटचा हाच फायदा आहे की तुमची पोझिशन लॉसमध्ये जाणार नाही. हा ॲडजस्टमेंटचा फायदा आहे.